सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित पुस्तक. त्यातली प्रस्तावना कालपासून आपण वाचायला सुरुवात केली आहे. विद्याधर दाते यांनी अतिशय विस्तृत खूप सुंदर अशी प्रस्तावना लिहिलेली आहे. काल त्यांनी बार्बरा एहरनराइच हिचं काम आणि एंगेल्स याचं पण काम याच्याबद्दल सांगितलं होतं. त्याच्या पुढे आज आपण वाचायला सुरुवात करतो. तर श्री विद्याधर दाते लिहितात, काही सन्माननीय अपवाद असले तरी आपल्याकडच्या कामगार प्रश्नाच्या समस्यांचं अवाढव्य आणि अतिप्रमाणातलं रूप पाहता आपल्याकडे अभ्यासकांनी आणि तज्ज्ञांनी त्याबाबत पुरेसं काम केलेलं नाही. मुंबईतल्या गिरणी कारखान्यांवर 2 महत्त्वाची पुस्तकं भारतीय विद्वानांची नसून द 1982-83 बॉम्बे टेक्स्टाईल स्ट्राईक अँड द अनमेकिंग ऑफ अ लेबरर्स सिटी हे हब वॅन वर्च या डच संशोधकानं लिहिलेलं आहे. आणि रिपिंग द फॅब्रिक द डिक्लाइन ऑफ मुंबई अँड इट्स मिल्स हे पुस्तक डॅरिल डिमॉन्टे यानं लिहिलेलं आहे, जो माझा टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष सहकारी होता. तसंच एक सुप्रसिद्ध विचारवंत दीपंकर गुप्ता हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि नियतकालिकांमध्ये कामगारांवर जास्त बंधनं आणणाऱ्या भांडवलशाही दृष्टिकोनाच्या बाजूनं पण खेदानं लेख लिहित असत. कामगारविषयक कायदे आता खूप शिथिल केले आहेत आणि औद्योगिक क्षेत्राला ते न पाळण्याच्या चोरवाटा मिळाल्या आहेत. याबद्दल पटवर्धन यांनी योग्य रीतीनं प्रश्न उपस्थित केले आहेत. अत्यंत बुद्धिमान आणि तळमळीनं काम करणाऱ्या अभ्यासकांपैकी एक जण माझा अत्यंत उत्तम मित्र होता. शरीत भौमिक. शरीत समाजशास्त्राचा अभ्यासक होता आणि मुंबई विद्यापीठ आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या ठिकाणी विलक्षण उत्साहानं कामगार प्रश्नांबाबत शिकवायचं. त्याचं वैयक्तिक आयुष्यही सामान्य माणसासाठी वाहिलेलं होतं. भारत सरकारच्या रस्त्यावरच्या फेरीवाल्यांबाबतच्या धोरणांचा तो निर्माता आहे, ज्या धोरणांची अंमलबजावणी अजून व्हायची आहे. तो अनेकांचं प्रेरणास्थान होता. ग्रंथालीसारख्या महत्त्वपूर्ण प्रकाशकाकडून पटवर्धन यांचं पुस्तक प्रकाशित होत आहे आणि नीलांबरी जोशी, ज्यांना मी संवेदनशील लेखिका आणि मराठी इंग्रजी पुस्तकांचं उत्तम वाचन असलेल्या वाचक म्हणून ओळखतो, त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. हे देखील औचित्यपूर्ण आहे. ग्रंथालीच्या स्थापनेपासून मी त्यांना ओळखतो. कुमार केतकर आणि अरुण साधू यांना कामगारांच्या प्रश्नांचं अचूक भान होतं, हे सर्वश्रुतच आहे. कुमार केतकर इकॉनॉमिक टाइम्समध्ये काही काळ कामगार प्रश्नांवर लिहित असत. त्याच काळात मी टाइम्स ऑफ इंडियामध्ये व्यापार संघटना आणि कामगार प्रश्न यावर सुमारे 3 दशकं लिहित असे. S.A. डांगे, S.K. लिमये या लाल निशाण पार्टीच्या सदस्यांच्या सहवासात कुमारची जडणघडण झाली. त्याच्या इतकी खोलवर जाण खूप कमी पत्रकारांना असते. मी जेव्हा 1968 टाइम्स ऑफ इंडियामध्ये रुजू झालो, तेव्हा आमचे मुख्य वार्ताहर V.N. भूषणराव होते. ते तेव्हाच इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नलिस्टचे अध्यक्षही होते, जी तेव्हा पत्रकारांची मजबूत कामगार संघटना होती. कामगार संघटनेचा सदस्य तेव्हा दुसऱ्या संघटनेत इतक्या प्रमुख पदावर असू शकत होता. कुमार आणि मी तेव्हा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या S.Y. कोल्हटकर, जे तेव्हा देशातल्या वर्तमानपत्रांच्या संघटनेचेही नेते होते, यांच्या नेतृत्वाखाली चालू झालेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य होतो. अर्थात क्रमाक्रमानं टाइम्स ऑफ इंडिया हा कामगार संघटनांची विनाशाकडे वाटचाल होऊन सगळीकडे कंत्राटी पद्धत आणणाऱ्यांमध्ये अग्रेसर ठरला. विशेषतः पत्रकारांना त्या मार्गानं लठ्ठ पगार मिळायला लागले, पण अधिकारशाही पुढे झुकून अभिव्यक्ती स्वातंत्र्य गमवावं लागलं. कंत्राटी पद्धतीत काम करायला अगदी थोड्या पत्रकारांनी नकार दिला. कुमार केतकर,
मी आणि इतर काही जण यांनी पत्रकार नसलेल्या लोकांच्या संपाला पाठिंबा दिला आणि त्या प्रक्रियेत आमचं वेतन गमावून बसलो. परंतु ते जरा उत्साह वाटावे असे दिवस होते. फ्रान्समध्ये नुकतीच झालेली विद्यार्थ्यांची क्रांती आणि अमेरिकेत तसंच इतरत्र युद्धविरोधी आंदोलनं यामुळे वातावरणात आशेचा सूर होता. सामान्य माणसासाठी आयुष्य किती वाईट पद्धतीत बदललं आहे ते दाखवण्यासाठी मी हे उल्लेख केले आहेत. कामगारांच्या समस्या या प्रश्नाचा पटवर्धन यांनीही चांगल्या प्रकारे परामर्श घेतला आहे. कामगारांच्या समस्या ही संज्ञा असंख्य संप आणि टाळेबंदीचे प्रकार चालू असताना सर्रास वापरली जात असे आणि सहसा सर्व दोष कामगारांच्या माथी मारला जायचा. मध्यम वर्गातले बरेच जण अशा प्रकारचेच विचार करतात, जे अत्यंत चुकीचं आहे. ते शोषितांपेक्षा शोषकांशी आपलं बौद्धिक संधान प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जुळवतात. मध्यम वर्गाची जडणघडण कामगारांच्या विरोधात झाली आहे. पटवर्धन यांनी हा मुद्दा अगदी चपखलपणे मांडला आहे आणि तो मुद्दा अर्थातच बरोबर आहे. पीटर ड्रकरच्या एका वाक्याचा संदर्भ त्यांनी उत्तम दिला आहे. तो म्हणतो, या सगळ्या समस्यांना कॉर्पोरेट क्षेत्रातलं, उद्योग जगातलं व्यवस्थापन कारणीभूत आहे. त्यांनी 2 अहवालांचा देखील योग्यपणे हवाला दिला आहे. पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स यांचा मनेसर, गुरगाव या दिल्लीजवळच्या शहरातल्या मारुती सुझुकीच्या संपाचा अहवाल आणि 2011-2012 मध्ये कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांचे झालेले हाल, त्या संघर्षात एक मॅनेजर मरण पावला याबद्दलचा हा अहवाल, असे 2 अहवाल त्यांनी नमूद केले आहे. हे अहवाल कामगारांच्या विरोधातली व्यवस्थापनाची धोरणं उघड करतात. लेखकानं व्यवस्थापन आणि कामगार यांच्यातलं नातं यांची बुद्धिबळाच्या पटाशी तुलना केली आहे. तो खेळ एकतर्फी होतो हे त्यांनी मान्य केलं आहे. ते बरोबरच आहे. परंतु भांडवलदारांना मिळणारं प्रचंड भांडवल, जमीन, माहिती आणि ज्ञान यांचा ते ज्या प्रकारे उपयोग घेतात, त्यातून हा खेळ एकतर्फी होणार हे उघडच आहे, उघडगुपीत. अर्थात कामगारांचं सामर्थ्य याला महत्त्व आहेच. त्यामुळे संघटनांचा संप हे हत्यार वापरण्याबाबत कटाक्ष असतो. पण 80च्या दशकात इंग्लंडमध्ये खाण कामगारांच्या फसलेला संप हा जगभरातल्या कामगार चळवळींना मोठा झटका होता, ज्यातून आजही ते बाहेर येऊ शकलेले नाहीत. लेव्हल प्लेईंग फील्ड ही भारतातल्या भांडवलदारांची नवउदारमतवादी धोरणांचा प्रवेश झाल्यानंतर परकीय गुंतवणुकीबाबतची लाडकी संज्ञा. ही भांडवल आणि कामगार याबाबत समर्पक ठरेल. पटवर्धन यांनी अनुक्रमे अल्बिनो आणि कुष्ठरोग असलेल्या 2 कामगारांना इतरांकडून विरोध झाला तेव्हा त्यांना कामावर ठेवू शकले नाहीत याची खंत एका लेखात व्यक्त केली आहे. आजच्या काळात मुस्लिम लोकांबद्दल असहिष्णुता वाढत असताना 1992-93 मधल्या जातीय दंगलींमध्ये त्यांच्या कंपनीतल्या एका मुस्लिम कामगाराला दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मारहाण केली तेव्हा त्याच्याबद्दल वाटणारी सहवेदना त्याला भेटून व्यक्त करणं हे त्यांनी केलेलं कृत्य मोलाचं आहे. या मारहाणीला बळी पडलेला तो कामगार नंतर एक दिवस हल्लेकऱ्याच्या समोर येतो आणि तो हल्ला करणारा अपराधी भावनेनं तिथून निघून जातो. हा प्रसंग लक्षणीय आहे. या कंपनीतल्या कामगार संघटनेनं बळी पडलेल्या कामगारासाठी निधी गोळा करायला दिलेला नकार मात्र दुर्दैवी आहे. 1986 मध्ये एका उपनगरीय रेल्वेमध्ये शिवसेनेच्या 2 विरोधी गटांमध्ये झालेल्या दंग्यात त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या एका शिवसेना कामगाराचा मृत्यू देखील त्यांनी दुःखद अंतःकरणानं पुस्तकात नोंदवला आहे. या प्रसंगात या हत्येला साक्षीदार असणाऱ्यांनी मारेकऱ्याच्या विरोधात जबाब नोंदवायला कोणीच पुढं आलं नाही. कामगार संघटनांमधली हिंसा हा त्या काळी एक विषण्ण करणारा प्रकार होता हे मात्र नक्की. मला 8 जानेवारी 1979 या दिवसाची संध्याकाळ आठवते.
तेव्हा नवल फिरोजशाह गोदरेज यांचा तिसरा मुलगा, त्याची बायको आणि बायकोची आई यांना त्यांच्या निवासस्थानी निर्घुणपणे भोसकलं गेलं. हा जीवघेणा हल्ला मुंबईतल्या तत्कालीन सामर्थ्यशाली कामगार संघटनेच्या नेत्यानं, कामगार वर्तुळातल्या द्वेषानं भरलेल्या कामगारांनी आणि सर्वसाधारण जनतेत असलेल्या विद्रोहानं प्रेरित होता. या हल्ल्यात बळी पडलेला तरुण आपल्या कामगारांशी सलोख्याचं नातं प्रस्थापित करणाऱ्या, त्यांच्यातल्या चांगुलपणावर भरवसा ठेवणाऱ्या आणि आपल्याला शत्रू असूच शकत नाही हा विश्वास बाळगणाऱ्या मोजक्या उद्योगपतींपैकी एक होता. अर्थात याच प्रसंगावरून त्या काळात सुरक्षा व्यवस्था किती शिथिल होती हेही दिसून येतं. आता आपण थेट दुसऱ्या टोकाला उभे आहोत. प्रचंड सुरक्षा व्यवस्था. एकदा मलबार हिलवरच्या गोदरेज इस्टेट जवळून जाताना एक कुत्रा माझ्यावर सतत भुंकत होता हे आठवून आजही मनात संताप उफाळतो. खरं तर कुत्र्याला काय दोष द्यायचा, पण याचा त्रास होतो हे मात्र खरं. मला आठवतं एकदा मी दत्ता सामंत यांच्या संघटनेनं कम्युनिस्ट संघटनेच्या काही कामगारांची हत्या केली त्याबद्दल लिहिलं होतं. तेव्हा ते काळजीत होते, कारण तेव्हा CPIचे इंद्रजित गुप्ता हे इंद्रकुमार गुजराल यांच्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये केंद्रीय गृहमंत्री झाले होते. दत्ता सामंत यांना आपल्यावर कारवाई होईल अशी भीती वाटत होती, पण तसं काही झालं नाही. तसंच रजनी पटेल, तेव्हाचे प्रभावशाली काँग्रेस पुढारी आणि त्याआधी त्यांच्या इंग्लंडमधल्या रहिवासात साम्यवादाचे पुरस्कर्ते, यांनी डॉक्टर दत्ता सामंत यांना खुनाच्या आरोपात अटक झाली तेव्हा उत्कृष्ट वकिलांकडून त्यांना कसा जामीन मिळवून दिला यावरही मी लिहिलंय. कामगार आणि कामगार संघटना यांनी कॅन्टीनमधल्या खाद्यपदार्थांबद्दल प्रात्यक्षिकं करून आपला वर्चस्मा कसा दाखवता येईल याबाबत लेखकानं लिहिलेलंही बरोबर आहे. सँडविक एशिया या पुण्यातल्या कंपनीत कामगारांनी विशिष्ट आकाराचे हापूस आंबे मिळावेत अशी मागणी केली होती. लहान आकाराचे आंबे त्यांनी पूर्णपणे नाकारले. जाता जाता सहज सांगतो, टाइम्स ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष पत्रकार आणि कामगार एकाच कॅन्टीनमध्ये एकाच प्रकारच्या स्टीलच्या बाकांवर बसून खायचे आणि नामवंत पत्रकार आणि विद्वान श्यामलाल यांना निवृत्तीची पार्टी त्याच कॅन्टीनमध्ये साधा चहा चिवडा यावर दिली होती. शाकाहारी जेवण तिथे अनेक वर्ष 50 पैशांना मिळायचं आणि कॅन्टीनचे कामगार एका कंत्राटदाराचे होते. बाकी सर्वजण, अगदी शिपाईसुद्धा भर पगारी नोकर होते. पटवर्धन यांनी व्यवस्थापन आपल्या कामगारांना विश्वासात घेत नाही, त्यांच्याबाबत पक्षपात करतात यावरही ताशेरे उडले आहेत. फिनिक्स मॉलच्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांचा संधिसाधूपणा, त्याबद्दलची त्यांची टीका योग्य आहे. या व्यवस्थापनानं कामगार या संकुलात अमेरिकन पद्धतीच्या बॉलिंग गेमची व्यवस्था करून मागत होते असा चुकीचा दावा केला होता. मी तत्कालीन गिरणी कारखान्यांच्या आता उभ्या असलेल्या इमारतींमधून ओळखूही न येणाऱ्या भागातून जातो तेव्हा माझं रक्त खवळतं. सत्र न्यायालयाचे नियम गिरणी मालकांच्या बाजूनं पद्धतशीरपणे धुडकावून लावले जात होते. तेव्हा सामान्य नागरिक शांतपणे बघत होते असा उल्लेख चार्ल्स कोरिया या प्रसिद्ध वास्तुतज्ञाचे जावई आणि प्रख्यात आर्किटेक्ट राहुल मेहरोत्रा यांनी काही वर्षांपूर्वी एका मीटिंगमध्ये केला होता. ते मालक एवढे उन्मत्त होते की त्यांनी जगतविख्यात आर्किटेक्ट कोरिया यांच्या लोकांना गिरण्यांच्या भागाचा अभ्यास करून पर्यायी योजना सुचवणं यासाठी आत यायलाही नकार दिला होता. श्रीनिवास या गिरणीचं उच्चभ्रू लोकांच्या संकुलात रूपांतर होताना मी प्रत्यक्ष पाहिलं आहे, जिथे एकापुढे एक असे 5 स्विमिंग पूल होते. त्यापैकी एक फक्त परदेशी गोऱ्या लोकांसाठी वापरला जातो. ठाण्यामध्ये रिअल इस्टेट विकसित करण्यासाठी 125 एकरांवरचे कारखाने सिंघानिया हॉस्पिटलमधल्या आगीचं कारण पुढे करून बंद करण्यात सिंघानियांचा असलेला हात लेखकानं दाखवून दिलाय. त्यामागचा त्रासही मी समजू शकतो. शिवसेना नेते आनंद दिघे
यांचं निधन झाल्यावर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ती आग लावली होती. लेखकानं ते नाव लेखनात नमूद केलेलं नाही. त्यांनी संघटनेबरोबर करार करून हा मामला मिटवण्याचा प्रकाराचा उल्लेख केला आहे. सिंघानियांच्या प्रकरणाला आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाजू आहे. धर्मवीर याची मराठी चित्रपटात या आगीबद्दल महत्त्वपूर्ण प्रसंग आहेत. त्यात आताचे मुख्यमंत्री आणि दिघेंचे शिष्य एकनाथ शिंदे देखील दाखवले आहे. मंडळी, या सिंघाने यांच्याबद्दल आणखीन पण माहिती श्री दाते यांनी दिलेली आहे, तर ती आपण उद्याच्या भागात वाचणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.